माझे वडील 1980ला विठ्ठलवाडीला आले. पूर्ण मराठी मीडियम मध्ये 10वी पर्यंत शिक्षण केलं. 1997 मध्ये तुमची आई एक्सपायर झाल्या आणि त्यानंतर तुम्ही 2002 मध्ये बहीण देखील गमावली. 2005चा एक इन्सिडेंट तुम्हाला माहित असेल. काही मित्र आहेत ते एकदम नाल्याच्या शेजारी जातात, तर त्यांना घेऊन आलेलो आम्ही. माझ्या घराच्या इथे बाबा जागा होती, त्यांना इथे ठेवलंय. तर तिथून एक माझी छोटीशी एक सुरुवात झालेली होती. पोहत पोहत बऱ्याच लोकांना बाहेर पण काढलं. ऍक्च्युअल मध्ये पाऊल जो ठेवला तो 2005 ला. तर वडील मला बोलायचे की काय काय. पप्पा बोलला आपण साप मनाने करतोय, तर त्यामुळे शत्रुता कोणी होणार नाही. तसंच माझी बहीण लग्न झालेली होती, तरी सुद्धा ना ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पण मला पूर्ण खंबीरपणे माझ्यावर साथ द्यायची. म्हणजे मूलभूत सुविधांपासून आज पण त्यासाठी झगडावं लागतं, ही खूप शोकांतिका वाटते. कधी त्या पक्षाला सोड चिठ्ठी दिली? छोटे मोठे वाद होते. भावना आपली स्वच्छ आहे आणि वरच्याचा पण आशीर्वाद होता, तो करून घेणार आहे. मी करतोय फक्त एक निमित्त आहे. ऑफिस मध्ये मी जेव्हा बसतो ना, मी नॉर्मल चेअरवरतीच बसतो. मला बरेचसे लोक बोलतात की जसे बॉस चेअर, मला कधीच बॉस नाही मला वाटतं की राहुल काटकर भावी नगरसेवक होऊ शकतात अशी आशा आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी अमोल. टेलिकास्ट विथ आरजे अमोल या पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी विठ्ठलवाडीमध्ये, पण मी विठ्ठलवाडीमध्ये येण्याचं कारण काय, तर कारण आहेत एक असं व्यक्तिमत्व जे समाजकारणात अनेक वर्षापासून आहेत. संघर्ष पाहिला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये खूप अशा घटना घडल्यात. त्यावरती आज बोलावं लागेल आणि आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत खुद राहुल काटकर सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार, मी राहुल काटकर. राहुल सर, पहिलं तर मला तुमचं इंट्रोडक्शन जाणून घ्यायला आवडेल. कोण आहे राहुल काटकर? कुठे जन्म झाला? काय शिक्षण आहे? फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत? आणि विठ्ठलवाडीमध्ये किती वर्षापासून आपण राहते? विठ्ठलवाडीमध्ये माझा मूळ जन्म झाला पुणे जिल्ह्यामध्ये, माझ्या मामाच्या गावी. तिथनं मी मूळचं माझं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. एक छोटंसं गाव आहे लोणंद जवळ, तिथलं मी आहे. माझा मूळ मी इथे स्थायिक इथंच आहे. माझे वडील 1980ला विठ्ठलवाडीला आले, त्यावेळेस पासून आम्ही पूर्ण इथंच परिवार. 85ला मी बॉर्न झालेलो आहे. त्यावेळेस पासून मी पूर्णपणे लहानाचा मोठा विठ्ठलवाडीमध्येच झालेलो आहे. माझं शिक्षण पण विठ्ठलवाडीमध्येच एक छोट्याशा शाळेमध्ये झालं. ते त्यावेळेस खूप मोठी शाळा होती, पण आता दुर्दैव आहे की ती शाळा हळूहळू कुठे ना कुठे लपत चाललेली आहे. मराठी मीडियम मध्येच पूर्ण शिक्षण मराठी मीडियम मध्ये 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर कॉमर्स साइड मधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याच्यानंतर बीकॉम नंतर काही पुढे शिक्षण घेऊ नाही वाटलं तुम्हाला? नाही, शिक्षण घेऊ वाटलेलं. मी LLB चं पण ऍडमिशन साठी गेलेलो होतो, पण काही कारणास्तव घेऊ नव्हतो शकला. पण मी त्यानंतर पण शिक्षण नाही घेऊ शकलेलो, ऍडमिशन नव्हतं घेऊ शकलो, पण मी त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे मी घरी बसून पण माझ्याकडे आजपर्यंत LLB चे बरेचसे पुस्तक आहेत, ते मी वाचत बसतो. पण मी ऐकून आहे की 1997 मध्ये 97 राईट, मी चुकलं नाही, त्यावेळी मी तुमच्या मित्रमंडळांनी मला सांगितलं की तुम्ही तुमची आई गमावली. 2002 मध्ये तुम्ही तुमची बहीण गमावली. आज या दोघींची आठवण येते तुम्हाला? भरपूर. म्हणजे प्रत्येक जागेवरती मी जर बघतो त्यांना, माझ्या आईला, माझ्या छोटी बहिणीला शोधत असतो. आज कारण की लहानाचा मोठा मी झालो ह्याच परिसरामध्ये. माझी आई 1997ला काही आजारामुळं तिचं निधन झालं. वडिलांनी खूप खंबीरपणे आम्हाला सांभाळलं. माझी एक मोठी बहीण, माझी छोटी बहीण, आमचं चालू होतं. वडील चांगला सांभाळ करत होते. नंतर परत एक इन्सिडेंट झाला 2002ला. एक छोट्या बहिणीला पण गमवावं लागलं. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. वडील आणि मी दोघं जण आम्ही इथं चाळीमधल्या एका रूममध्ये राहत होतो. स्वतः घरामध्ये स्वयंपाकपासून सर्व केलेलं आहे आम्ही. तर ती एक जिम्मेदारी वडिलांनी पण त्यांच्या प्रकारे, त्यांच्या पद्धतीने जेवढं पालन पोषण मध्ये मला म्हणजे जी प्रत्येक गोष्ट होती ती पुरवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेला आहे चांगल्या प्रकारे. नंतर काही गोष्टी आल्या, मला पण जाणीव झाली की बाबा आपल्याला पण काहीतरी पुढे करावं लागेल. कारण की एक संघर्ष होता जेव्हा एरियामध्ये, तेव्हा प्रत्येक परिसरामध्ये आम्ही फिरायचो, तर कुठे ना कुठे प्रत्येकाच्या घरी गेलो तर लहान मुलगी, लहान बहीण येते होती. तर त्यांच्यामुळे पण मी माझी छोट्या बहिणीला बघायचो. आजूबाजूला माता होत्या. सर्व आमच्या परिसर म्हणजे एक सगळा घरच्या सारखा परिसर होता. तर मग त्यांच्या पण घरी जायचो येतं. ते पण सगळेजण मला लहान मुलासारखे, भावासारखे येते, सगळ्यांनी सांभाळलं येते. असंच करत संघर्ष करत आपण हळूहळू पुढपर्यंत आलेलो आहे. कुठेतरी समाजकारणाला सुरुवात करावी. कधी असं वाटलं? 2005चा एक इन्सिडेंट तुम्हाला माहित असेल. सर्व पूर्ण इकडे पूर आला होता, हाहाकार केलेला होता. आमच्या परिसरात देखील असं दरवर्षीच पाणी भरतं.
तर नवीन गोष्ट नाही. पण 2005ला आमच्या घरापर्यंत पाणी आलेलं होतं. हं. तर त्यावेळेस मी कॉलेज लाईफला होतो, जस्ट कॉलेज चालू होतं. तर माझे काही मित्र आहेत जे म्हणजे एकदम नाल्याच्या शेजारी राहतात. तर त्यांना घेऊन आलेलो आम्ही. माझ्या घराच्या इथं बाबा जागा होती, त्यांना तिथे ठेवलं होते. तर तिथून माझी एक छोटीशी एक सुरुवात झालेली होती. कारण की 2000 जेव्हा पूर आलेला, आमच्या चाळीमध्ये पण लहान मुलं होते. तर त्यांना एकाच्या डबलचा रूम होता, तिथं सगळ्यांना घेऊन गेलो. मग त्यांच्या जेवणाची अवस्था बघत होती, कारण की रात्री अपरात्री अचानक पाणी आलेलं, 2-3 दिवस तसंच चालू होतं. तर मग इकडून तिकडून सगळीकडनं जेवण येते. बरेचसे समाजसेवक होते, ते जेवण वाटायचे. आम्ही आमच्या पद्धतीने पण जेवढं होईल तेवढं केलेलं. तर त्यांना जेवण पिवण पुरवणं लहान मुलांपर्यंत, तिथनं एक सुरुवात झालेली. इवन तुम्हाला सांगायला असं वाटेल, पाणी भरलेलं आमच्या समोर बरेचसे लोक आहेत ना, पाण्यामध्ये वाहून जाताना पण मी स्वतः बघितलं. तर त्यावेळेस एक ट्यूब होती पाण्याची तरंगण्यासाठी, त्याच्यावरती माणसाला बसून रशी बांधून मला स्विमिंग यायचं. तर ते रशीमध्ये पोहत पोहत बऱ्याच लोकांना बाहेर पण काढलं, जेवढं होईल तेवढं शक्य आलं. तर तिथनं एक म्हणजे नॉर्मली सोशल लाईफची माझी सुरुवात झाल्यागतच झालेली. कळत न कळत ते आपल्याकडनं सुरुवात झालेली. आता कुठेतरी चर्चा झाली असेल की राहुल आहे, चांगलं काम करतोय, लोक शोधत आले असतील तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला कुठल्या तरी पक्षात गेलं पाहिजे, हे कधी वाटलं? कसं आहे, मी जसं सांगितलं 2005 नंतर ना मी सोशलमध्ये ऍक्टिव्ह झालो. मग त्यानंतर ना कशी दुर्गंधी येते, कचऱ्याच्या समस्या झाल्या, पाण्याच्या गटारीच्या समस्या आल्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या. मग ह्या बाबत पण आहे ना, माझ्याकडं कोणी ना कोणी विचारायचं की बाबा राहुल असं असं झालंय, तर आपल्याला काय करता येईल. मग त्यावेळेस नवीन नवीन होतो, तर महानगरपालिकेमध्ये जायचो, त्यांना सांगायचो आमच्या इथं अशी समस्या आहे. बऱ्याच वेळेस कर्मचाऱ्यांना सकाळी सकाळी पकडून घेऊन यावं लागायचं की बाबा इथं आमचं गटर तुंबलेलं आहे, ते साफ करून द्या. त्यांच्या मागे उभे राहून आम्ही करून घ्यायचो. तर मग हे असे प्रसंग येत जायला लागले. पण हे सोशल लाईफ मध्ये जाताना आहे ना, मग कुठे ना कुठे एक जाणीव झाली की आपण फक्त एक समाजसेवक म्हणून असं जर काम केलं ना, तर अधिकाऱ्यांवरती ना एक वचक नाही राहील. बरोबर. तर त्यामुळे ना एक राजकीय आधार पण आपल्याला घ्यावा लागतो. तर त्यानंतर ना एक इन्सिडेंट आला 2009ला. मग राजकारणामध्ये पण एक सक्रिय झालो एका राजकीय पक्षामध्ये. मग तिथनं माझा राजकीय प्रवास सुरू झाला. ओके. मग घरातले माणसं एवढा सपोर्ट करतात, कारण तुमच्या घरी तुमची आई नाहीये, तुम्हाला बहीण नाहीये, लहान बहीण नव्हती, मोठ्या बहिणीचं लग्न आहे, आता फक्त वडील होते, आणि त्यामुळे एक होतं की हे का करतोयस, काय घरून असे प्रश्न तर असतीलच. मी घरून जसं म्हणजे तुम्हाला सांगितलं, समाजाची जशी मला आवड होती ना, त्यावेळेस मला चांगल्या प्रकारे माझ्या वडिलांनी देखील साथ दिली. बरेच लोक बोलवायचे की बाबा राहुल आता समाजसेवेमध्ये करतोय, ते काही शत्रू पण तयार होत आहेत त्याच्यामुळं. तर वडील मला बोलायचे की काय काय. म्हणलं वडिलांना मी बोलायचो, पप्पा बोलला आपण साफ मनाने करतोय, तर त्यामुळे शत्रूचं कोणी होणार नाही. आणि आपल्याला पुढे म्हणजे काय असं म्हणजे एवढं जास्त ध्येय नव्हतं की कुठं की बाबा आम्हाला हे राजकारणामध्ये एवढं सक्रिय जायचंय की काय काय नाही. तर ते पण एक फेस केलं. तसंच माझी बहीण लग्न झालेली होती, तरी सुद्धा ना ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पण मला पूर्ण खंबीरपणे माझ्यावर साथ द्यायची. तसेच माझे भाऊजी पण जे राजी आहेत, त्यांनी पण मला नेहमी साथ दिली, मार्गदर्शन दिले. ते घरच्यांचं पण ना कुठं साथ भेटायची. काही गोष्टींना काही लोक घाबरवायचे, डायरेक्ट इनडायरेक्टली कसे शत्रू होत आहे. ते राजकारणामध्ये म्हटलं ना थोडंफार जरा वैचारिक होता काही लोक पर्सनली घ्यायचे ते, तर ते व्हायचे. पण ते फेस केलेले आहेत आपण. 2000चा राहुल काटकर आणि आजचा राहुल, काय तुम्हाला फरक जाणवतो त्याच्यामध्ये? कारण तेव्हा फॅमिली मध्ये वडील होते, नंतर मग मला वाटतं लग्न कधी झालं? लग्न 2012ला झालं. लग्न आणि काय लव्ह मॅरेज होतं, अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज पूर्ण. अरेंज मॅरेज मध्येच आता चांगला सुखी संसार आहे. 2 मुली आहेत. वा, काय करतात त्या? दोन्ही शिक्षण चालू आहे. एक 7वीत आहे, एक फर्स्टला आहे. बघा, आज शिक्षणाचा विषय निघाला, मुलांचा विषय निघाला, तर तुमच्या विभागात तर असे खूप मी बघितलेत ना मुलांना गार्डन आहे, ना मुलांना जॉगिंग पार्क आहे, वृद्धांसाठी पण काही. रस्त्यांची अवस्था दुरवस्था आहे. आता हे मला वाटतं की हे नवीन नाहीये, 2025ला आपण आहोत. हे आधीपासून तुम्ही अशीच अवस्था बघत आलेले या परिसरात? बघा, दिवसांदिवस आहे ना, जे आता माझा जो परिसर आहे, तर आपण बघत गेलो तर दिवसांदिवस त्याची ना व्यवस्था म्हणजे अवस्था जी आहे ना ती खचतच गेलेली आहे. ओके. आज सगळं जग कुठे ना कुठे प्रगतीवरती आहे. आज आपल्याला पण एक सांगताना चांगला अभिमान वाटायला पाहिजे की बाबा मी ह्या प्रभागामध्ये राहतो, मी ह्या परिसरात राहतो, पण ते कुठे ना कुठे दिसत नाही. कारण की
काही गोष्टीचा दुर्भाग्य येते आपलं. जसं पाण्याची समस्या. आम्ही लहानपणी पण गढूळ पाणी यायचं. बऱ्याच वेळेस तर लांबून कळशी हांड्याने आम्ही पाणी आणलेले आहेत. हे पण दिवस आम्ही बघितलेले आहेत. आज पाणी घरापर्यंत आहे, पण ते पण पाणी अस्वच्छ आहे, गढूळच पाणी. तरी आज म्हणजे मूलभूत सुविधांपासून आज पण त्यासाठी झगडावं लागतं. ही खूप शोकांतिका वाटते. हे करत असताना कधी कोणती कारवाई तुमच्यावरती झाली किंवा तुमच्यावरती केसेस आहेत? हा, केसेस आतापर्यंत आहेत ना अमोल, तुम्हाला सांगतो माझ्यावरती 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत. ओके. पण हे फक्त राजकीय आंदोलनचे आहेत. हा. एक पण गुन्हेगारी प्रवृत्ती No criminal. No criminal. क्रिमिनलचा एक पण नाही. ओके. आंदोलनचे इथून पासून मुंबईपर्यंत हा. आंदोलन केलेले आहेत. हा. त्याचे गुन्हे देखील दाखले. आणि एक फक्त ते गुन्हे जेव्हा अंगावर घेताना ना एक समाधान वाटतं की ते काम पूर्ण झालेले आहे. वा वा. म्हणजे जेवढे कामं करतोय आपण, तर त्यासाठी जर आंदोलन करतोय, संघर्ष करतोय आपण, तर त्याचा जर रिझल्ट भेटतो ना, तर एक मनाला एक वेगळं समाधान भेटतं बरोबर. की बाबा आपण हे काम केलं. ठीक आहे, गुन्हे तर राजकीय आहेत, ते चालत राहता येते, समाजासाठी घेतोय तर अजून पण घेऊ, त्याचा काही प्रश्न नाही. नाही, पण मला एक कळत नाही की तुम्ही 2009 पासून समाजकारण करताय, सक्रिय आहात. इतरांना नाही वाटत की हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती हे का करतोय, केसेस घेतोय, फॅमिली मध्ये हा संघर्ष करून आलाय, स्ट्रगल एक वेगळा आहे. कधीच असं वाटलं नाही की आता बस करूया, बस झाला, आता नाही होत आपल्याकडनं? नाही, अजूनपर्यंत असं म्हणजे तसा तर प्रसंग नाही नाही आला. आला. फक्त एक थोडं झाला कसं, आपण जेव्हा समाजकारणामध्ये असतो पूर्णपणे, तर त्यावेळेस आपण एक मिडल क्लासमध्ये, मी एक मिडल क्लास आहे, तर कुठे ना कुठे ती एक Feeling कल्पना येते, असते, हो. ते फिलिंग असते हो. की बघा कुठल्याही गोष्टी सोंग करता येतं, बरोबर. पण पैशाचं सोंग बरोबर, कधीच नाही अगदी, करता येत. हे एक प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. चला, कुठेतरी ताकद मिळावी ह्यासाठी ज्या पक्षात तुम्ही काम केलं अनेक वर्ष, कधी तिथून तुम्हाला संधी होती की तू नगरसेवकीला लढ किंवा पुढे अजून काहीतरी विचार करूया तुझा, असं कधी घडलं? तसं तर नाही घडलं. एक तुम्हाला त्यामध्ये ना एक चांगला एक किस्सा सांगूशी वाटतो. हा. मी जेव्हा नवीन त्या पक्षामध्ये एक सक्रिय झालो ना, हा. तेव्हा मला एक जण भेटले, वरिष्ठ होते आमचे, एका कार्यक्रमानिमित्त. त्यांनी माझ्या पाठीवरती एक चांगली शाबासकीची थाप पण मारली. मला बोलले, राहुल तू खूप चांगलं काम करतो, सगळ्यांना घेऊन सोबत चालला येते, तुझ्याबरोबरची जी टीम आहे ती पण चांगली आहे. मला पण चांगलं वाटलं, नवीन होतो एका पक्षामध्ये, आणि बोललो थाप भेटते वरिष्ठांकडून. म्हणले असंच काम करत राहा, तुला काय भेटू ना भेटू, तुझ्या मुलांना नक्की पक्षाकडनं एक पाठबळ भेटेल. म्हणजे चांगली गोष्ट आहे. मी त्यांना पण त्यावेळेस बोललेलो, म्हणलं ठीक आहे, बोललो मला तशी काही अपेक्षा नाहीये, म्हणलं मी काम करेल फक्त. एक बोललो माझ्या बरोबर प्रत्येक गोष्टीच्या वेळेस बोललो ना, पक्षाने पण एक ठामपणे उभं राहावं. काही गोष्टींना गरज असते, जर पक्षाची पण एक पाठबळाची गरज लागते. बरोबर. तर मग त्यावेळेस ते पण चालू होतं, करत गेलो. पण मग कधी त्या पक्षाला सोड चिठ्ठी दिली आणि का असं केलं? नाही, काही छोटे मोठे वाद होते हा. स्थानिक पातळीवरचे. कुठे ना कुठं एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आज युवकांना सर्वांना घेऊन जर शहराचा कल्याण डोंबिवलीचा नेतृत्व करण्याची मला पक्षाने संधी भेटली, ती पण म्हणजे इलेक्टेड मध्ये होती, सिलेक्टेड मध्ये नव्हती. तर तिथनं मग कुठे ना कुठं काही लोकांना खटकायला लागलं होतं. तर मग षडयंत्र हे ते, मग त्या गोष्टी मनाला पण खोटायच्या की बाबा नको येते, त्यापेक्षा आपण 2 हात लांब राहिलेलं चांगलं आहे. ह्यांच्यापासून आपण आपला प्लॅटफॉर्म चालू ठेवू. हे राजकारणामध्ये मी अनेक वेळा ऐकलंय की कोणी समाजकारण चांगलं करत असेल तर मग खूप त्याच्यावरती एक बर्डन येऊन जातं, त्याला ब्लॅकमेलिंग फॅमिली मध्ये सुद्धा केलं जातं. काही असे धमक्या वगैरे असे तुम्हाला मिळाल्यात? अनेक वेळा आलेले आहेत धमक्या. मी जेव्हा काम करतोय, अनेक मी महानगरपालिकेचे भ्रष्टाचार पण उघड केले. इव्हन महानगरपालिकेमध्ये बोगस कर्मचारी काम करायचे, त्यांना देखील पकडून दिलेले आहेत. तर त्यावेळेस माझ्यावरती वॉच ठेवायचे. माझ्या घराच्या खाली मी जिकडे जायचो तिकडे माझ्या मागे माणसं सोडायचे. बरेचशा लोकांचे धमकीचे फोन्स यायचे. माझी गाडी कधी कधी अडवण्यात आली. तर मला बरेचसे माझे मित्र जे सहकारी होते, सगळे मला सांगायचे, अरे यार तू एवढं करतोय ते, तू थोडं जरा प्रिकॉशन घे, मोठ्या गाडीत फिरत जा. माझी एक सवय आहे, मी कधी पण आपल्या परिसरात जर फिरतो तर 2 व्हीलरनेच फिरतो, कारण की एक आपलं पण आहे, तर ते आपल्याला राहायला पाहिजे. तर बरेचसे बोलायचे की नाही गाडी आहे आपल्याकडे, तर गाडीने फिरत जाय. म्हटलं मला ती सवय नाही.
ठीक आहे, आपण कोणाचं वाईट तर आपण नियत नव्हती, हो. ठीक आहे, पण एखाद्याला वाटत होतं की बाबा नाही चुकीचं आहे. आता बोगस कर्मचारी महानगरपालिकेमध्ये काम करतायत, कुठं ना कुठं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. ते उघड केलं तर मग काय गुन्हा हे केला? उघड केलं म्हणजे मी तर गुन्हा नाही केला, बरोबर आहे. ठीक आहे, पण जे काही भ्रष्टाचारी होते त्यांचा तर खटकत होता. त्यांनी केले प्रयत्न, त्या गोष्टीवर फेस केल्यात आपण. तरी वेगळं करूया हे कधी वाटलं? आणि काय तुम्ही आता करताय सध्या? कोणता पक्ष आहे आणि कोणत्या पक्षामध्ये तुम्ही सक्रिय आहात? आता सध्या बघा, मी स्थानिक पातळीवरती एक सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. तर त्याच्यामध्ये पण आता जसं काम करतोय ना, तर ह्याच्यामध्ये एक माझ्या सोबतचे जेवढे सहकारी आहेत, जेवढ्या वर्षापासून माझ्या सुखदुःखामध्ये माझ्या सोबत राहिले, आज सगळ्यांचं पण एक मत होतं की आपण एवढ्या वर्ष आलं तर काम करतोय, कुठे ना कुठे राजकीय पाठबळ पण मिळत होतं, पण एक जर समाजासाठी जर आपल्याला जर अजून काही जर करायचंय तर एक प्लॅटफॉर्मची आवश्यकता बरोबर असते. बरोबर. म्हणजे एक संविधानिक पद पण गरज असते. मग तिथनं जेव्हा सुरुवात झाली, बरेचशे मुलांचं, सगळ्यांच्या माझ्या सहकाऱ्यांचं एक मत होतं की ह्यावेळेस आपण मैदानात पण उतरू. मॅक्झिमम सगळ्याच लोकांचं असं होतं पॉझिटिव्हली की नाही, लढ येते, आपल्याला पण बदलाव पाहिजे. आणि आपल्यातला जर व्यक्ती जर कोणी सामान्य कुटुंबातला जर व्यक्ती जर बोललो कुठे एवढा जर पुढे येतोय, तर मग आम्ही सगळेजण सोबत खंबीरपणे उभे राहू. ओके. सोबत फक्त उभे राहू नाही बोलत, खंबीरपणे सगळेजण उभे राहिलात तयार आहेत. मी पण विचार केला, मिळालं चला बोललो आपल्याला जर एवढं जर सगळेजण जर साथ देत आहेत तर त्यांचा पण विश्वासाला तडा जाऊन नाही देणार, त्यासाठी आपण पण प्रयत्न करू. ज्या माणसाची तो कॅपेबल नाहीये, पण त्या माणसाचं इतकं वेटेज आहे आणि त्या माणसाला इतकं लोकांसमोर चांगलं प्रेझेंट केलं जातं, त्या माणसाबद्दल पक्षामध्ये किंवा पक्षाच्या बाहेर असताना तुम्ही समाजात वावरता, तुम्हाला जास्त माहिती असेल. असं वाईट वाटतं हे बघून की ह्याकडे इतकं असून पण हा व्यक्ती का नाही करत आहे, असं वाटतं. पण हा वाटतं ना, बघा कसं आहे, हे खूप वाटतं की बाबा एखाद्या माणसाला आहे ना एक टॅग असतो, एखाद्याचा कोणी नगरसेवकाचा मुलगा आहे, आमदाराचा मुलगा आहे, ते नाही तर पैशावाल्याचा मुलगा आहे, हे जर काही करतायत तर बाबा त्यांच्याकडे नाही बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक नागरिकांचा पण ना एक वेगळा असतो. आज माझ्याशी जेव्हा कोणी पण बोलतो ना, एक नॉर्मली कॉमन मॅन म्हणून, एक आपला भाऊ म्हणून, आपल्या हक्काचा, त्या हिशोबाने बोलतात. पण हे जे बाकीचे जे आहेत ना, त्यांच्याशी बोलताना आहे ना कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये ना बोलण्यामध्ये एक आहे ना दुरावा पण जाणवतो. राईट. तो उच्च नीचवाला तो फरक मला वाटतं भारतात संपलेला नाहीये. पण मला वाटतंय की नक्कीच कल्याणमध्ये संपलेला दिसेल. विठ्ठलवाडी किंवा कल्याण डोंबिवली जे काही आपले शहर आहेत बाकीचे पण, तर ह्या सुधरू शकतात का? महानगरपालिका किंवा अधिकारी सुधरू शकतात का? की काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात आणि खटकतात की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत? बघ, कुठलंही काम आहे ना अशक्य तर नाहीये. जर करण्याची जिद्द जर असेल ना, तो कुठलंही शक्य आहे. प्रत्येक काम हे शक्य आहे. बरोबर. आज व्यवस्थेबरोबर जर आपल्याला जर भांडायचं असेल तर आपल्याला पण आपले कुठे ना कुठे कठोर भूमिका घ्यावी लागते. म्हणजे आंदोलन झाले, उपोषण झाले, हे आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेले आहेत संविधानिक, तर त्याचा वापर देखील आपण करायला पाहिजे. तर आपण कुठे ना कुठे ना अधिकारी झाले, त्यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी ना आपल्याला त्या गोष्टी पण नॉलेज पाहिजे. जसं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, मी ना नॉर्मली वाचन मला खूप आवडतं. तर ह्या वाचनाचं मला आहे ना आता कुठे ना कुठे ना सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना ना त्याचा खूप फायदा होत राहतो. कारण की त्यामुळे तुम्हाला मालूपत आहे त्या गोष्टींची. हा, म्हणजे मी वाचन केलं ना, ती गोष्ट कशी, डिग्री नाहीये, फक्त डिग्री नाही घेतली, पण डिग्रीपेक्षा पण कमी पण नाही असं मला स्वतःला पण चांगलं वाटत. कारण की आपण वाचन करतो तर ते एक जरा आहे ना कुठे ना कुठे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामध्ये पण आहे ना कामाला पण येतात. आज महानगरपालिकेचे अधिकारी, आज सामान्य माणूस जर एखादा जर गेला ना, त्याला फिरवायला बघतात प्रत्येक गोष्टीमध्ये. एक नॉर्मली म्हणजे फक्त जर गटर जरी साफ करायसाठी जरी एक माणूस जर गेला तर त्याला आहे ना कसे उडवाउडीचे, हा माणूस आमच्याकडे कमी आहे, इकडे आहे, तिकडे येते, काही पण उत्तर देऊन उडवाउडी. पण त्यांच्यावरती जर एक वचक राहिला कुठल्याही गोष्टीमध्ये, तर मग ते अधिकारी तिथं स्वतः येऊन येत ना काम करून जाते. आता एक छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं तर आमच्या इथलं एक उद्यान होतं, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, जो 8-9 महिन्यापासून उद्यान बंद होतं दुरुस्तीच्या कारणास्तव. तर मी पण, माझा एक सवय, मी सकाळी वॉकला येते जातो येते, तर तिथे बघितलं की म्हणलं यार बरेच दिवसांपासून चालू येते. तर ती माहिती घेतली महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून उपायुक्त यांच्याशी फोनवरती चर्चा केली, पत्रव्यवहार केले की बोललो हे किती दिवस झाले हे उद्यान बंद आहे, हे नागरिकांसाठी उघडं करा. इथे बरेचसे वृद्ध माणसं, लहान मुलं
जातात, फेरफटका मारतात, पण कुठे ना कुठे ते कानडोळा करत होते. मग त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवलं की हे कुठे ना कुठे एखाद्या नेत्यांकडनं रिबीन कापण्यात येते. ते म्हटलं दुरुस्तीच्या साठी पण रिबीन कशाला कापायची. मग महानगरपालिकेला एक आपण अल्टिमेटम दिला की बाबा हे जर 4 दिवसात दुरुस्तीसाठी रिबीन कापायची. हा, दुरुस्तीचं काम झाल्यावर पण रिबीन कापायचे. हे कुठे ना कुठे तर एक आश्चर्यकारक होतं ना सगळ्यांसाठी. एक मग त्यांना एक आपण अल्टिमेटम दिलेलं की ह्या तारखेपर्यंत जर तुम्ही जर नाही उघडलं, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना सांगितलं ह्या तारखेपर्यंत नाही सोडलं तर मी नागरिकांना घेऊन येणार ते गेट ओपन करणार. हा, अधिकाऱ्यांना पण सांगितलं, म्हटलं तुम्ही या स्वतः, तुम्हाला जर वाटतं तिथं तर मी जर चुकीचं करतो तुम्ही नारळ फोडा आणि नागरिकांसाठी आहे ना ते उद्यान उघडे करा. अधिकाऱ्यांनी पण समजवलं. त्यावेळेस पण माझ्यावरती प्रेशर निर्माण करायला बघितलं तर पोलिसांचं हे ते ठीक आहे मी बोललं, तरी सुद्धा सहकारी सोबत होते सर्व. आम्ही गेलो त्या दिवशी उद्यान सर्व नागरिकांसाठी अधिकाऱ्यांच्या हातून नारळ फोडून उद्यान नागरिकांसाठी चालू. ओके, क्रेडिट शेवटी घेतला कुठे ना कुठे त्यांनी. ते घेऊन आपण बघा, आपलं काम झालं. मी काम करतो त्यावेळेस आहे ना फक्त क्रेडिट साठी काम नाही करत. बरोबर. एक समाजाच्या प्रती आपण काही देणं आहे हो, त्याचं आपल्याला पूर्णपणे आपण म्हणजे काय त्याला बोलतो आपण नॉर्मली हा, देणं लागतं. देणं, तर हो. आपण ते आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचा, आपण फळ मिळतात. फळ मिळत राहील. नाही पण मला एक फनी किस्सा सांगा ना. जेव्हा तुम्ही पाठपुरावा घेतला, एखादा अधिकारी असेल किंवा मग स्थानिक पातळीवरती ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांची फजिती झाली, तेव्हा तुम्हाला काहीतरी आता मी हे थोडंसं फनी वाटतंय. कारण काय की एखादं काम दुरुस्तीसाठी जर रिबीन कापून करत असाल तर व्हेरी सॅड थिंग. ते सांगतो आता ह्याच याच्यामध्ये आहे ना बरेचसे जे राजकीय लोक आहेत त्यांनी सगळ्यांना मेसेज करायला चालू केलं की नाही हे गार्डन चालू होणार होता. तर त्यांना आहे ना मी उत्तर तर नाही दिलं, त्याच्या जागेवरती ना जनतेनेच उत्तर दिलं त्यांना की प्रश्न विचारले की बाबा एवढे दिवस का नाही चालू होणार. ओके, तुम्ही बोलता चालू होणारच होतं, हे आंदोलनामुळे चालू झालं की कोणामुळे चालू झालं, तुम्ही आता राजकीय पोळी भाजायला बघताय. पण कुठे ना कुठे ते राजकारणामध्ये आहे ना फुलस्टॉप लागायला पाहिजे. आज समाजाचे पण कामं व्हायला पाहिजेत. बरोबर. आज परिसरामध्ये परिस्थिती काय आहे काय नाही, आज सर्वांनी एकत्र येऊन कुठे ना कुठे परिसराचा विकास कसा होईल तो बघायला पाहिजे. ओके, म्हणजे विकासचा वी पण नाही दिसत मला. मी ते सांगतो ना कुठे ना कुठे आपल्याला काम करण्याची खूप ग्राउंड लेवल पासून काम करण्याची खूप आवश्यक आहे. नाही आणि आज जर आपण जर परिसरामध्ये बघितलं पाण्याची समस्या खूप बिकट आहे. बरोबर. म्हणजे आज मी जर 30-40 वर्ष जरी आपण मागे गेलो तरी पाण्यासाठी झगडत होतो. आज पण पाण्यासाठीच झगडतोय. माणसाचं विजन कुठे ना कुठे ना चेंज नाही होऊन देतात. म्हणजे हिथली जी नागरिकांना आहे ना कुठे ना कुठे आहे ना एकाच 2 गोष्टीमध्ये ना गुंडाळून ठेवलेलं आहे. आज पाणी, गटर, कचरा ह्या गोष्टीमध्ये आज आहे ना नागरिक पण आहे ना त्रस्त आहेत. बरोबर, मजबुरी. आज आपण आहे ना पुढचा विचारच नाही करून देतात की बाबा पुढे अजून काय. आज बिल्डिंग मध्ये जर तुम्ही बघत असाल चांगल्या मोठ्या सोसायटीमध्ये 24 तास पाणी भेटू शकतं, मग चाळीमध्ये का नाही भेटू शकत. ह्या गोष्टींमध्ये कधी कोणी नाही विचारलं. चाळीतल्या माणसांना 1 तास जरी जर मुबलक पाणी भेटलं ना तरी ते खुश होत आहेत. पण ते तरी पाणी स्वच्छ भेटायला पाहिजे. त्या गोष्टीवरती पण विचार व्हायला पाहिजे. खंत या गोष्टींची खूप खंत. त्याच्यामुळे तर आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत 20-25 वर्ष आपण फक्त समाजसेवा राजकीयतेमध्ये करत होतो. याला कुठे ना कुठं जर माझ्या बहिणींसाठी माझ्या आईसाठी जर मला जर प्रयत्न करायचे तर प्लॅटफॉर्म पण आवश्यक आहे. बरोबर. संविधानिक पद आवश्यक असतं. बरोबर. मग ह्या ही जी प्रक्रिया आहे त्याला सामोरे जाणार. आता हे करता तर आहे तुम्ही, सगळं चाललंय व्यवस्थित, ठिकठिकाट चाललंय. समजा तुम्ही राजकारणात नसता किंवा समाजकारण नसता तर राहुल काटकर काय करत असते आजच्या डेटला? मी कॉमर्स मधनं ग्रॅज्युएट झालेलो. मी चांगल्या बँकिंग क्षेत्रामध्ये जॉबला होतो. ओके. फायनान्स मध्ये येते. जर समजा ह्याच्यामध्ये नसतो तर कुठे ना कुठे आज चांगल्या जागेवरती जॉब करून पण नाही तर स्वतःचा व्यवसाय उभारून काम करत राहिलो असतो. पण ते बोलतात नाही ऍक्सिडेंट असू नाही तर कुठलीही गोष्ट ज्या माणसाला जर सवय असते ना समाजकारण करण्याची तर तो ऑटोमॅटिकली तिकडे खेचलाच जातो. तर असं नाहीये की बाबा मी काही वेळेस असं असेल की बाबा करून घेणारा वेगळा असतो, माध्यम फक्त मी आहे असं पण होऊ शकतं. तर मग ज्याची इच्छा आहे त्यांना जर आपल्याकडनं जर करून घ्यायचंय
तर आपण करून द्यायला पण सामर्थ्यवान राहिलं पाहिजे. तर तुमच्या ठिकाणी अशा काय घटना तुम्ही पाहिल्या की तुम्हाला तेव्हा वाटलं की आपण पुढाकार घेतला पाहिजे या गोष्टींसाठी, सॉल्व्ह होतील नाही होणार माहिती नाही पण पुढाकार घेऊया, काय होतं? तर आम्हाला एक सांगतो, एकदा पावसाळ्याचे दिवस होते. हा एका मुलाला आहे ना, कामगार मुलगा येत होता, खांब्याला धक्का लागला, त्याला शॉक लागला, खांब्याला शॉर्ट झालेला होता. तो तिथं जागेवरती मृत्यू झाला. ओके. तर ठीक आहे, त्यावेळेस मी आलो, मला माहिती पडलं असं असं झालंय ते. तो बिचारा मुलगा दुसऱ्या राज्यातला होता. तर आम्ही सगळे ती फॉर्मॅलिटी झाली. पण कुठे ना कुठे ना असं वाटत होतं की एक करता मुलगा आहे ना घरातनं गेलेला. आज 20-21 वर्षाचा जर मुलगा जर कोणाच्या घरचा जर जातोय तर त्याची जाणीव खूप बेकार असते. म्हणजे त्याच्या घरच्यांच्या ना आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकून जाते. तर त्यावेळेस बोललो की आता यार आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो. आपण मुलगा तर आणून नाही देऊ शकत. मग नंतर माझे सहकारी सगळ्यांना बोललो की म्हणलं यार काहीतरी करावं तर लागेल बोललो. कारण की चुकी त्याची नव्हती, चुकी MSEBची, त्याचं भुगतान त्यांनी का करावं. तर सगळ्यांशी चर्चा केली. जवळजवळ इथून श्रीराम टॉकीजपासूनच MSEBचं मुख्यालय कल्याण वेस्टला आहे, तिथपर्यंत आम्ही मोर्चा काढला. 2,000 ते 2,500 लोक सगळेजण एकत्र आले. नेतृत्व करण्याची संधी मला दिली सर्वांनी. ठीक आहे, तर प्रामाणिकपणे आम्ही मोर्चा घेऊन गेलो. भर पावसामध्ये सर्वांना निस्वार्थपणे माझ्याबरोबर चालले. तिथपर्यंत गेलो, पण आम्ही संघर्ष तिथं पण लगेच थांबवला नाही. त्या घरच्यांना आहे ना एक आर्थिक मदत MSEB कडनं मिळवून दिली. त्यावेळेस जाऊन कुठेतरी त्यांना आम्हाला पण असं वाटलं की बाबा मुलगा तर नाही आणून देऊ शकत, पण जे त्याच्या घरच्यांना एक पाठबळ आहे. आज एखादा लेबर क्लासचा जर मुलगा जर एखादा जर जातो घरनं, त्याच्या घरच्यांना दोन हात तुटल्यासारखं आहे. हा, 2 हात पूर्ण अंगच तुटल्यासारखं होतं त्यांचं. तर त्यांच्या घरच्यांना एक आर्थिक मदत जर जेव्हा भेटते एक चांगल्या प्रकारे, तर त्यांना पण एक आधार जो होतो. आज ज्या वयामध्ये येते, आज जर 21 वर्षाचा मुलगा असेल तर म्हणजे बट ऑब्विसली त्यांच्या घरचे 50 सीटाचे असतील, 50-60, तर त्यांना पण एक म्हातारपणीचा एक आधार असतो की बाबा आम्हाला पण काहीतरी भेटलं. तर कधीची गोष्ट आहे ही गोष्ट जवळजवळ माझ्यामध्ये 8-9 वर्ष झाले असतील. हा. हे सांगतो अशासाठी फक्त की कसं काही गोष्टी आहेत ना एक माणसाला आहे ना विचलित करून टाकणार. एक मी त्याच्या आधी पण आहे ना आमच्या बरोबरचा एक जवळचा सहकारी, मी माझ्यामध्ये कॉलेजला असेल त्या टायमिंगला सेम प्रकारे आहे ना त्याचा एक मृत्यू झालेला होता. तर आज शॉक लागूनच परिसरातच. तर तो आहे ना आज पण आम्हाला आहे ना म्हणजे त्या जागेवरती असं आम्ही जर मित्र आम्ही जर सगळेजण बसलो ना बोलत, त्याचा विषय म्हणजे ऑटोमॅटिकली आहे ना त्याचं नाव निघतं की यार हा आपल्यामधनं गेला ह्याच जागेवरती पोलला. जेव्हा सेकंड इन्सिडेंटचा हा पोलचा झाला त्यावेळेस एक मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सक्रिय होतो. तर मला पण आहे ना ती गोष्ट पण एक परत रिपीट झाली की यार आज आपण पण आपल्यामधला एक घालवलेला आहे, आज ह्यांनी घालवलेला आहे. ह्या पुढे पण ही गोष्ट आहेत ना कुठे ना कुठे थांबायला पाहिजे. तर त्यासाठी एक प्रयत्न करत चाललेलो आहे. आणि काय मी ऐकलं की स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी केलं? शाळेतल्या विद्यार्थ्यांचं आहे ना आमच्या परिसरातलेच मुलं होते 10वी-12वीचे शाळा कॉलेजमधले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना शाळेमध्ये फी नव्हती भरता येत पूर्ण. आणि शाळेतलं पण एक व्यापारीकरण झालेलं आहे. शिक्षण म्हणजे एक बाजारीकरण पूर्ण झालेलं आहे. हे तुमच्या माझ्यापासून कोणापासून लपलेलं तर नाहीये. तर त्यावेळेस असं होतं की यांची फी नव्हती भरली तर मुलांना परीक्षेला नव्हते बसून देत, हॉल तिकीट देत नव्हते. तर ही गोष्ट आहे ना माझ्या समोर आली. म्हणलं चला आपण जाऊ. माझे सहकारी सगळ्यांना घेतलं, शाळेला विचारलं की बाबा तुम्ही असं का करताय. आज मुलांची परिस्थिती नाहीये फी भरायची, मग तुम्ही त्यांना परीक्षेपासून का वंचित ठेवताय. आज त्यांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी तेवढं तर करू शकतात. आज नाही तर बरेचसे शिक्षक असतात, शाळा व्यवस्थापक असतात, ते बोलतात की नाही आम्ही हे करू ते करू, पण कुठे ना कुठे प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला जेव्हा आपण बघतो त्यावेळेस ते नाही करत. तर मग त्यावेळेस आहे ना मी शाळा व्यवस्थापकाच्या विरोधात पण आंदोलन केलं. तिथंच बसलो शाळेच्या बाहेर. पोलिसांची मध्यस्थी आली, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्या मुलांना न्याय मिळून माझं प्रामाणिक मत एकच होतं की ह्या मुलांना परीक्षेला बसून द्या ना. फी भरायसाठी ठीक आहे, त्यांची पालकांची परिस्थिती नाहीये, कारण की आम्ही पण त्या गोष्टीतनं गेलेलो आहे. मी स्वतः पण त्या गोष्टीमधनं बघितलेलं आहे. तर म्हणून त्या मुलांना शिक्षणापासून वंचित नका ठेवू ना. बरोबर. आज त्यांचा अधिकार आहे, त्यांना आज जो प्लॅटफॉर्म येतो. बरोबर. तर मग तो मिळवून दिला. शाळेने पण ते मान्य केलं. त्यावेळेस मग आम्ही पण आपसमध्येच काही गोष्टी होत्या, मित्र येते जे सहकारी ज्यांच्या प्रत्येकाचे
त्यांनी पण सहकार्य केले येते त्या मुलांच्या विद्यार्थ्यांची. आपण शाळेला फी पण भरली ती एक्झाम झाल्यानंतर पण, कारण की शाळेला एक बोललेलं मिळालं, तुम्ही आज बोलले ना ह्या विद्यार्थ्यांबरोबर करताय, उद्या दुसऱ्या विद्यार्थ्यांबरोबर पण करताय, तर हे कुठं ना कुठं थांबलं पण पाहिजे. तर आपण त्या विद्यार्थ्यांना पण ना शाळेसाठी संघर्ष करून त्यांना परीक्षेला बसून देण्याचा प्रयत्न केला. एक मनाला चांगलं वाटतं की कुठे ना कुठे आपल्यामुळे ना काही गोष्टी जर होत आहेत ना, मदत होते ते मनाला आहे ना, आज रात्री झोपताना आहे ना मी निश्चिंत झोपतो की बाबा कुठलीही चांगली गोष्ट जाऊ करते. पण सध्या झोप उडालेली आहे. सध्या असं वाटतं आपला प्रभाग कुठे ना कुठे आहे ना कोलमडलाय. जे करेल त्याला लोक मान्य करतील का? कारण पाठपुरावा केला, महानगरपालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढले, केसेस अंगावरती घेतले. आता राहुल काटकरची ऍक्च्युअल मध्ये इच्छा आहे खरोखर कुठेतरी एक बळ द्यावं. तर यावेळी तुम्हाला वाटतं की लोक येतील आणि तुम्हाला पाठबळ मिळेल, सपोर्ट मिळेल? 101%. जसं मी सांगितलं, सगळ्यांची इच्छा होती हा, की यावेळेस की बाबा आपण काही ना काही पुढे जरा जावं. हो, तर मी तेव्हा तो निर्णय घेतला, मिळालं सगळ्यांचं मत घेतलं मी. त्यावेळेस त्यांना आहे ना निर्णय घेण्याच्या आधी सर्वांना एक बोललो की आपले जेवढे जवळचे कॉन्टॅक्ट आहेत, जे आपले लहानाचे मोठे आपण ज्यांच्या बरोबर झालेलो आहे, हा, जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना ज्यांच्याबरोबर आपण होतो, परत आपल्या परिसरातील प्रभागातील जे मुख्य व्यक्ती आहेत, प्रत्येक जागेवरती एक असतो ना, एक प्रत्येकाच्या जागेवरती, त्यांचा पण आपण विचार घेऊ, त्यांचा विनिमय घेऊ. त्यांना भेटलो, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली की असं असं आहे. म्हणलं तुमचे काय मत आहे? तर सगळ्यांनी पॉझिटिव्हली एक बोलले की नाही ह्यावेळेस आपल्याला तू कर, आम्ही सगळेजण प्रत्येक गोष्टीने सोबत द्यायला, म्हणजे तन मन धन. ओके. एक जो बाजार पडलेला आहे जो काही गोष्टीचा, तो उठवायचा. हा, तो उठवायचा आहे. अरे वा. आणि कुठे ना कुठे ना व्यवस्था सुधारायची. ह्यावेळेस नक्की बदला होणार. आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये नंतर जेव्हा पण तुम्ही परत या इथे, त्यावेळेस ना हितना ना अभिमानाने प्रत्येक व्यक्ती असं सांगेल की मी विठ्ठलवाडीमध्ये राहतो, मी कडेगोलवलीमध्ये राहतो, मी कैलासनगरमध्ये राहतो, मी आशिलामध्ये राहतो, मी चिंचवड, हे अभिमानाने सांगेल. आज जनतेने जर साथ दिली तर नक्की ना परिवर्तन होणार आणि प्रत्येकाला ना एक अभिमान वाटेल की मी ह्या प्रभागात राहतो म्हणून. क्या बात आहे. असं करू. कोणती गोष्ट आहे जी विठ्ठलवाडीमध्ये आता म्हणजे चांगली आहे, तुम्हाला वाटते की विठ्ठलवाडीमध्ये काय एक गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडते आणि नागरिकांनाही ती कदाचित आवडत असेल? कोणती एक गोष्ट सांगा. असं जर सांगण्यासारखी तर कुठली गोष्ट अशी राहिलीच नाहीये की ज्या गोष्टीसाठी आम्ही बोलू शकतो की अभिमान आहे या गोष्टी, की हे आहे इकडे, हे या बघायला, असं काहीच नाही. काहीच नाही राहिलेलं आहे ना. आज पहिले एक वेळ असायची की आज आपल्या घरी माझी बहीण, आई, माझ्या प्रभागात माझी बहीण आई आहे, तर त्यांच्यामध्ये ना एक सिक्युरिटी पण नाहीये. आज जर कोणी जर बाहेर कामानिमित्त जातंय, नाही तर काही जर दुकानात जर सामान आणायला जातंय, भाजी आणायला जाते ना, तर त्यांना पण आहे ना एक अनकम्फर्टेबल असतो. एवढी गुन्हेगारी वाढत चालली कुठे ना कुठे, म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दहशतीचं वातावरण आहे. पण आपण आहे ना फक्त विचार करतो ही दहशत, पण ती दहशत पण एक आपण एक छोट्या छोट्या कामांपासून तयार झालेली आहे. आज जर प्रत्येक परिसरामध्ये जर चांगले स्ट्रीट लाईट येथे असतील, उजेड असेल, चांगली सीसीटीव्हीची योजना असेल, सीसीटीव्ही असतील प्रत्येक जागेवरती, बारीक निरीक्षण असेल, तर हे दहशत निर्माण करणारे किंवा गुंड प्रवृत्तीचे मुलं ज्यांचे पण छेडछाड हे कुठे ना कुठे ना पूर्णपणे स्वल्पविराम नक्कीच आहे ना त्याला थांबू शकतं. आता कोविडचा एक वेगळा पिरियड होता आपल्या इथे. मग 2019ला राहुल काटकर घरात बसले होते की बाहेर होते? नाही, पूर्ण वेळ मी बाहेर होतो. म्हणजे जे बोलायला फक्त नाही, 24 आवर्स आहे ना मी बाहेर होतो. फक्त घरी फ्रेश व्हायला. 2020 ला लागलं होतं ना, 20 ला लॉकडाऊन लागलेलं. कोविड महामारीला ज्या दिवशीपासून लॉकडाऊन लागलेलं, पहिल्या दिवस म्हणजे चालू होता, म्हणजे माणसं पण ना एक पॅनिक व्हायला चालू झालेली होता त्यावेळेस. म्हणजे आता आमचा जो एरिया बघायला गेला तर पूर्ण स्लम एरियाच आहे. तर त्याच्यामध्ये ना भरपूर मजदूर पण आहेत, जे कामगार वर्ग पण भरपूर आहे आणि मिडल क्लास फॅमिली आहेत. तर ह्यांना पण एक पॅनिक पद्धतीने म्हणजे ना असं झालं की बाबा एक खाण्यापिण्याच्या पण ना एक गोष्ट यायला लागली. जे पशुपती आहेत त्यांनी पण कुठे ना कुठे ना हात आवरून घेतले. आज मी पण एक मिडल क्लास आहे, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करेल. मग नंतर मी विचार केला की यार आपला जर कुठे ना कुठे हात, म्हणजे एक लिमिट असतं माझं पण, तर मग कुठे ना कुठे थांबायला लागलो. तर म्हणलं यार पण ह्यांचा विचार कोण करणार. आपण व्यवस्थेबरोबर भांडलो, महानगरपालिकेबरोबर भांडलो आणि ना
पूर्ण प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये आहेत ना सकाळ संध्याकाळ अन्नछत्र चालू केलेले होते. तर त्याच्यामध्ये पण आहे ना असं होतं की सुरुवातीला आहे ना फक्त पुलावच येत होते, फक्त राईस यायचे. तर अधिकाऱ्यांना ना एक दिवस ते राईस दिलं. म्हणलं तर तुमची बायको पण जर तुम्हाला जर कंटिन्यू 4 दिवस जर फक्त राईस देईल ना खायला, तुम्ही तिच्यावर भडकून जाता. माणसांना कमीत कमी जगणं एवढं तर अन्न द्या. तर मग नंतर मग कुठे ना कुठे जेवणामध्ये म्हणजे क्वालिटी वेगवेगळ्या पदार्थ यायला चालू झाले. मग बरेच लोक त्यांच्या घरी जाण्यासाठी हे होते, युपीचे असतील, बिहार, झारखंड, इव्हन महाराष्ट्रामध्ये पण सातारा, कोकण, मराठवाडा, विदर्भ असे जाणारे पण व्यक्ती होते. तर ते पण आहेत ना म्हणजे गावी जाण्यासाठी ना त्यांना त्रास होत होता. तर आपण बऱ्यापैकी एसटी महामंडळाच्या बसेस, प्रायव्हेट गाड्या त्यांनी पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जवळजवळ शक्य होईल त्या जागेवरती माणसांना पोहोचवण्याच्या सोय केल्या. युपी, बिहार, झारखंड ट्रेनमध्ये पण जागा सीट अवेलेबल करून पोलीस प्रशासन झालं, महानगरपालिका झालं, कलेक्टर ऑफिस झालं, यांच्याकडे सर्वांकडे पाठपुरावा करून त्यांना पण पाठवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. आणि वरच्याचा कृपा आशीर्वाद आपल्याला पूर्ण यश पण भेटत गेला. म्हणजे कामं होत गेली. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, नेक भावना आपली स्वच्छ आहे आणि वरच्याचा पण आशीर्वाद होता. त्याचा असं आहे की बाबा तू कर, तो करून घेणार आहे. मी करतोय फक्त एक निमित्त आहे, करून घेणारा कोणतरी वेगळाच आहे. तर आपण करतोय जेवढं आपल्याकडनं शक्य. तेव्हा तुम्ही काय गोष्टी आहे जी तुम्हाला जर संधी मिळाली किंवा तुमच्या पक्षाला संधी मिळाली, या ठिकाणी एवढे टफ फाईट आहे, सगळे दिग्गज आहेत, तर राहुल काटकर आणि त्यांचे सहकारी काय करू शकतील? प्रयत्न प्रामाणिक आहे, नियत साफ आहे, प्रत्येक गोष्ट करण्याची एक जिद्द आहे. तर ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार. प्रभागामध्ये बरेचसे कामं होणं जे झाले पाहिजेत ते करण्यासाठी ना पूर्णपणे प्रयत्न करणार आपण. जसे म्हणजे आज पण आहे ना पाण्यासाठी मी जर सांगितलं, पाणी झालं, आज स्वच्छता नाहीये, गटर तुंबलेले आहेत. ते कुठे ना कुठे ना एक माणसाचे ना परिसराबरोबर ना आरोग्यावरती पण त्याचा परिणाम होतो. कारण की आणि जर स्वतःचा माणूस जो आहे ना आरोग्याने जर खचला थोडं पण, तर पूर्ण घर डिस्टर्ब होऊन जातं. बरोबर. तो फायनान्शियली डिस्टर्ब होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्टर्ब होतो. आणि आज कुठं ना कुठं माणसांना पाहिजे ना त्या गोष्टीतनं वरती काढण्याची. आज फक्त वॉटर मीटर, गटर ह्याच्या पलीकडे पण एक दुनिया आहे. एक आपण फक्त एक स्टॅम्प मारून टाकलाय की विठ्ठलवाडी, खडेगोलवली, कैलासनगर, आशिला हा पूर्ण स्लम एरिया. अरे आम्ही स्लम नाहीये, आम्हाला पण वरती जायचंय. आज हे विचारसरणी आहे ना माणसांच्या मनामध्ये येणार आणि ते नक्की वरती येणार. तुम्ही आणणार 101%. त्या राजकारणात ठसा उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि जर लोकांनी साथ दिला तर मला वाटतं की राहुल काटकर भावी नगरसेवक होऊ शकतात अशी आशा आहे. सेवक नॉट नगरसेवक, नेता पण नाही, साहेब नाही, सेवक. त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ. वा वा. मला प्रत्येकाचा भाऊ बनायचंय, त्यांचा मुलगा बनायचाय. लहान भाऊ, मोठा भाऊ, जे समजत मुलगा बनायचाय, त्यांच्यासाठी सेवा करायची, ते करणार. जाता जाता यंगस्टर्ससाठी आणि या माता भगिनीसाठी आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे काही बघतात, त्यांच्यासाठी एक मेसेज जर तुम्हाला द्यायचा आहे, तो मेसेज काय? बघा, राजकारणामध्ये आहे ना, नाही तर समाजसेवेमध्ये आज बरेचसे असे पण तरुण आहेत, तरुणी आहेत, बरेचसे लोक आहेत ते समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. पण कुठे ना कुठे ना त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे ना राजकारणाबद्दल ना एक वेगळी निर्माण झालेली आहे. नेगेटिव्ह. कसं ज्या प्रकारे चित्र दिसतंय त्यामुळे ते निगेटिव्हिटी आहेत. ते म्हणतात की नाही बाबा आमचं एक सोशल मध्ये येते. पण मला असं वाटतं की खरंच अशा जे प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांची गरज आहे, त्यांचे राजकारणामध्ये येणं पण खूप काळाची गरज झालेली आहे. नाहीतर जे जुने आहेत ठीक आहे, त्यांनी केलं चांगलं वाईट त्यांच्याकडे, पण समाजाप्रती आपण काहीतरी देणं आहे तर त्यांनी पण राजकारणामध्ये सक्रिय व्हावं, राजकारणामध्ये यावं आणि समाजाप्रती आपण काहीतरी देणं आहे तर ते पूर्ण करण्यासाठी यावं, हे मी सांगू शकतो. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि टेलिकास्ट केली आहे स्टोरी. काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.